Hello students, welcome to Venutai Chavan College Karad, BCom first semester 1 subject Management Principles and Applications. Today we are going to discuss on the management by objective, that is called in short form MBO. This concept is introduced by Peter Drucker. This concept was Peter Drucker, the well-known management guru of the day. पीटर ड्रकर यांनी ही कन्सेप्ट आणलेली आहे. मॅनेजमेंटमध्ये त्यांना मॅनेजमेंट गुरु असे म्हटले जाते तेव्हापासून. ही बॉर्न इन 1909 इन ए फिनान्शियल साऊंड अँड वेल कल्चरल फॅमिली. त्यांचा जन्म कधी झाला आहे? 1909. ड्रकर कम्प्लिटेड दिस एज्युकेशन इन ऑस्ट्रिया अँड इन इंग्लंड. त्यांचं एज्युकेशन ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झालेलं आहे. पीटर ड्रकर वेंट टू USA इन 1937. He worked there as a management consultant, management book author and management professor. Important point आहे. He worked there as a management consultant म्हणजे व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. मॅनेजमेंट बुक ऑथर म्हणजे जी काही मॅनेजमेंट विषयीचे बुक्स आहेत त्याचे ऑथर लेखक होते. अँड मॅनेजमेंट प्रोफेसर म्हणून त्यांनी वर्किंग केलेलं आहे. He had written first book on management named as The Practice of Management in 1954. त्यांचं पहिलं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट. कोणत्या इयरमध्ये त्यांनी केलेलं आहे ते बुक पब्लिश? 1954मध्ये. नेक्स्ट, मीनिंग ऑफ MBO. इट मीन्स दॅट मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. MBO is a comprehensive managerial system that integrates many key managerial activities in a systematic manner and that is consciously directed toward the effective and efficient achievement of organizational and individual objectives. It means उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन म्हणजेच काय तर सर्वंकष अशी किंवा सर्वात महत्त्वाची अशी व्यवस्थापकीय एक पद्धती आहे की ज्याद्वारे सर्व महत्त्वाच्या व्यवस्थापकीय क्रिया पद्धतशीरपणे एकत्र जोडल्या जातात. त्याचबरोबर त्याच्याद्वारे संघटनात्मक किंवा वैयक्तिक उद्दिष्टे परिणामकारकपणे किंवा कार्यक्षमतेने साध्य करण्यासाठी विविध प्रकारच्या व्यवस्थापकीय क्रिया केल्या जातात. म्हणजे उद्दिष्ट जे आहे ते समोर ठेवूनच आपण पूर्णपणे व्यवस्थापन त्याच्यावरती अवलंबून करत असतो असं याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. नेक्स्ट, MBO इज कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट प्लॅनिंग अँड कंट्रोल टेक्निक इन विच ऑब्जेक्टिव्ह आर सेट इन एव्हरी एरिया वेअर परफॉर्मन्स अँड रिझल्ट्स डायरेक्टली अँड व्हायटल अफेक्ट द सर्वायवल अँड प्रॉस्पेरिटी ऑफ द बिझनेस. पीटर ड्रकरनी मीनिंग सांगितलेलं आहे बघा. उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन नियोजनाचे व नियंत्रणाचे एक तंत्र आहे की ज्याच्यामध्ये व्यवसायाची कामगिरी व्यवसायाच्या अस्तित्वावर व विकासावर थेटपणे परिणाम करत असते आणि या सर्व क्षेत्रांसाठी उद्दिष्टे निश्चित केली जातात. म्हणजे व्यवसायाचा विकास करण्यासाठी आपण काय करत असतो? उद्दिष्ट निश्चित करत असतो आणि त्याच्यावरती अवलंबून असलेल्या सगळ्या प्रोसेस आपण या प्रक्रियेमध्ये करत असतो. म्हणून मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हटले म्हणजे उद्दिष्टांद्वारेच व्यवस्थापन ही प्रक्रिया चालते असं पीटर ड्रकर यांनी सांगितलेलं आहे. फीचर्स ऑफ MBO. फीचर्स म्हणजे काय? वैशिष्ट्ये. फर्स्ट से approach. Okay, MBO is a approach and philosophy to management and not only a technique. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी? मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन हे काय आहे? एक प्रकारचा दृष्टिकोन आहे, अप्रोच. आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्व आहे जे व्यवस्थापनाशी संबंधित आहे. नॉट ओनली ए टेक्निक, फक्त ते तंत्र आहे का? नाही, तो सुद्धा एक काय आहे? अप्रोच आहे, दृष्टिकोन आहे. ए मॅनेजमेंट टेक्निक कॅन बी ॲप्लाइड इन सिलेक्टेड पार्ट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आता हे व्यवस्थापनाचं तत्त्व कशाशी रिलेटेड आहे किंवा
कशाला लागू पडतं, तर जे काही आपण सिलेक्ट पार्ट केलेलं आहे ऑर्गनायझेशनमध्ये, एखादं डिपार्टमेंट विचारामध्ये घेतलं तर त्याच्याशी फक्त रिलेटेड मॅनेजमेंट टेक्निक असते. अँड विल हॅव लिमिटेड इम्प्लिकेशन्स म्हणजे इम्प्लिकेशन फॉर इट्स अदर पार्ट्स. म्हणजे जरी तुम्ही एका डिपार्टमेंटशी रिलेटेड मॅनेजमेंट करत असाल तरी त्याचा इफेक्ट दुसऱ्या डिपार्टमेंटवरती पडतो, पण जास्त पडतो का नाही, लिमिटेड पडत असतो. MBO employs several techniques, but it is not only the sum total of all these techniques. It is particular way of thinking about management. म्हणजे हे MBOचे जे टेक्निक आहे ते आपण यूज करत असतो ते एम्प्लॉईसाठी इम्पॉर्टंट आहे आणि सेव्हरल टेक्निक्स म्हणजे सर्वत्र वापरलं जातं, पण त्याचा इफेक्ट प्रत्येक टेक्निकवरती किंवा काही टेक्निकवरती पडत असतो. प्रत्येक टेक्निकवरती पडत नाही, काही टेक्निकवरतीच त्याचा इफेक्ट होत असतो. म्हणजे एक टेक्निक तुम्ही एका डिपार्टमेंटसाठी यूज केलं तर दुसरं टेक्निक तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटसाठी यूज करत असता, परंतु पहिल्या टेक्निकचा इफेक्ट त्या दुसऱ्या टेक्निकवरती पडत नाही. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेशन. ॲज an approach to management with objective orientation as its essence, MBO is bound to have some relationship with every management technique. It means म्हणजे मॅनेजमेंटचा दृष्टिकोन जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे तर ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेशन म्हणजे त्याच्यावरती डिपेंड आहे, उद्दिष्टावर अवलंबून आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट कशाशी बांधील आहे तर सम रिलेशनशिप विथ एव्हरी MBO रिलेटेड कशाशी आहे तर सम रिलेशनशिप विथ एव्हरी मॅनेजमेंट टेक्निक्स म्हणजे प्रत्येक जे व्यवस्थापनाचं तंत्र आहे त्याच्याशी रिलेटेड काय आहे MBO ही कन्सेप्ट. MBO प्रोव्हाइड्स इंट्रोडक्शन ऑफ न्यू टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट टू अदर डिपार्टमेंट अँड ऑल ऑर्गनायझेशन. म्हणजे नवीन टेक्निकबद्दलची जी काही माहिती असेल ती MBO प्रोव्हाइड करते, कोणाला तर मॅनेजमेंटला प्रोव्हाइड करत असते. MBO इज द जॉईंट ॲप्लिकेशन ऑफ ए नंबर ऑफ प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. MBO ही कशी कन्सेप्ट आहे तर अनेक त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स, तत्त्वे आणि टेक्निक, विविध प्रकारचे टेक्निक्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट रिझल्ट्स अँड रिसोर्सेस. म्हणजे रिझल्ट्स अँड रिसोर्सेस. द बेसिक फोकस ऑफ MBO इज अँड ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे फोकस कशावरती केलेला आहे MBOने, फक्त ऑब्जेक्टिव्हवरती फोकस केलेला. वेअर ॲज द डिफरंट टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट हेल्प इन मेजरमेंट ऑफ रिझल्ट इन टर्म ऑफ रिसोर्स युटिलायझेशन. आता तुमच्याकडे जो काही प्रोडक्शनसाठी रिसोर्सेस आहेत, तुम्ही स्रोत यूज केलेले आहेत किंवा जे काही रॉ मटेरियल आहे त्याचा वापर कशा पद्धतीने करावे याचे मापन करण्यासाठी किंवा जो काही रिझल्ट आलेला आहे ते रिसोर्सेस यूज केल्यानंतर त्याच्यासाठी मदतीसाठी हेल्प करण्यासाठी मॅनेजमेंट टेक्निक्स यूज केले जातात. MBO इज ऑल्सो कन्सर्न्ड with determining what these results and resources should be. म्हणजे MBO हे कशाशी संबंधित आहे तर त्याच्यावरून आपल्याला निश्चित करता येतो की या रिसोर्सेसचा काय यूज आहे किंवा त्याचा रिझल्ट्स काय येतो याच्याविषयी आपल्याला एखादा निर्णय घेता येतो. दिस इज पॉसिबल बिकॉज MBO ट्रायज टू मॅच ऑब्जेक्टिव्ज अँड रिसोर्सेस. हे कशामुळे शक्य आहे तर आपल्याला MBO कशासाठी ट्राय करत असतो, नेहमी आपले जे काही उद्दिष्टे आहेत त्याच्याशी रिलेटेडच आपले रिसोर्सेस आहेत का याच्यासाठी MBO आपल्याला हेल्प करत असते. किंवा उद्दिष्टाशी विसंगत आपण काही माल किंवा रॉ मटेरियल यूज करत असेल तर त्यावेळेस आपल्याला तशी इन्स्ट्रक्शन MBOकडून त्या ऑफिसर्सकडून मिळत असते. नेक्स्ट गाईडलाईन. MBO इज ए गाईडलाईन. In MBO provide guidelines for accurate system and procedure.
म्हणजे आपण अचूकपणे वर्किंग करण्यासाठी, अचूक पद्धतीने वर्किंग करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी MBO काय आहे, आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. रिसोर्सेस, ॲलोकेशन, डेलिगेशन ऑफ ॲथॉरिटी एटसेट्रा. म्हणजे काही ऊर्जा स्रोत असतील त्यांचा वापर किंवा डेलिगेशन ऑफ ॲथॉरिटी म्हणजे अधिकाराचे वाटप केलेले असेल किंवा अधिकाराचा वापर करत असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे हे MBO कडून आपल्याला समजते. आर डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे अधिकाराचं आपण केंद्रीकरण विकेंद्रीकरण करत असाल हे कशावरती डिपेंड आहे तर ऑल ऑब्जेक्टिव्हजवरती डिपेंड आहे. सिमिलरली रिवॉर्ड अँड पनिशमेंट सिस्टीम इज अटॅच्ड विथ द अचिव्हमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ज. म्हणजेच काय तर MBOमध्ये काय केलं जातं, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस एखाद्याला द्यायचं असेल, एखाद्या वर्कर्सने चांगलं वर्किंग केलं असेल तर त्याला काही तुम्ही अवॉर्ड देत असाल किंवा रिवॉर्ड. त्याचबरोबर एखाद्या वर्किंगबद्दल त्याला पनिशमेंट द्यायची असेल तर ही कशावरती अवलंबून आहे तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह, अचिव्हमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, तुमचं ध्येय काय आहे त्या दृष्टीने त्या एम्प्लॉईने वर्किंग केलेलं असेल तर त्याला प्रोग्रेस म्हणून काहीतरी अलाउन्स दिला जातो किंवा एक प्रकारे त्याला प्रमोशन दिलं जातं. किंवा ऑब्जेक्टिव्हशी विसंगत असं काही वर्किंग केलेलं असेल तर त्याला काय केले जाते त्यावेळेस पनिशमेंट दिली जाते. म्हणजे रिवॉर्ड आणि पनिशमेंट अशा दोन्ही सिस्टीम कशावरती डिपेंड आहेत तर MBOवरती डिपेंड आहेत. ओके, थँक्यू.